नमस्कार मित्रांनो, आर.एस. अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. रत्नागिरी जिल्हा पोलीस पाटील भरतीच्या अनुषंगानं आज आपल्याला रत्नागिरी जिल्ह्यातले जे व्यक्तिमत्व आहे, त्याच्यामध्ये भाग 1 मध्ये आपल्याला लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जीवनावरती 100 पर्यायी जे प्रश्न आहेत, ते प्रश्न बघायचे आहेत. लक्षात ठेवा, जिल्हा विशेषमध्ये एक व्यक्तिविशेष नावाचा घटक असतो, जे की तुम्हाला सिलेबसला आहे. आणि आपल्या जर एकूण भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासामध्ये बघितलं, तर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना किती महत्व आहे, हे मी तुम्हाला सांगायला नको. कारण लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या विना या देशाचा इतिहास अपूर्ण आहे, लक्षात ठेवा. त्यामुळं येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला लोकमान्य टिळकांच्या वरती हमखास प्रश्न दिसणार आहे. कारण हा प्रश्न जो आहे, लोकमान्य टिळकांच्यावर आधारित हा प्रश्न तुम्हाला एक तर जिल्हा विशेष आणि त्याचबरोबर इतिहास या दोन्ही घटकांना डोळ्यासमोर ठेवून तुम्हाला विचारला जाणारा प्रश्न आहे. त्यामुळं या व्यक्तीवरती आपल्याला जे 100 प्रश्न बघायचे आहेत, त्याच्यापैकी प्रश्न तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये दिसणार आहेत. आता ज्या विद्यार्थ्यांना आपली बॅच घ्यायची आहे, त्यांनी माझा नंबर दिलेला आहे 9730613237. या नंबरवरती तुम्ही मला व्हॉट्सअप मेसेज करा. तिथे तुम्हाला बॅच संबंधी डिटेल माहिती दिली जाईल. आता हे प्रश्न पाहण्यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये रत्नागिरी जिल्ह्यामधून तुम्ही कोणत्या तालुक्यातून हा व्हिडिओ बघत आहे ते सांगायला विसरू नका. आणि मित्रांनो, एक लाईक जरूर करा. चला तर बघूया आपण 100 प्रश्न. पहिला प्रश्न आहे, लोकमान्य टिळक यांचे पूर्ण नाव काय होते? लक्षात ठेवा, 4 पर्याय आहेत. हे पर्याय मी तुम्हाला वाचून दाखवणार नाही, कारण 100 प्रश्न आहेत, त्यामुळे व्हिडिओ मोठा होऊ शकतो. म्हणून आपल्याला फक्त डायरेक्टली उत्तर बघायचं आहे. ज्या विद्यार्थ्यांनी आपली बॅच घेतलेली आहे, त्या विद्यार्थ्यांना या ज्या पीडीएफ आहेत, त्या आपल्या पर्सनल ग्रुपवरती शेअर केल्या जातील आणि तिथे तुम्हाला या पीडीएफ मिळणार आहेत. त्यामुळे तुम्ही काळजी करायची नाही. तर बघा, त्यांचं जे नाव आहे ते आहे बाळ गंगाधर टिळक. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न, लोकमान्य टिळकांचा जन्म कधी झाला? 100% तुम्हाला याच्यावरती प्रश्न येणार. उत्तर काय आहे? 23 जुलै 1856. प्रश्न क्रमांक 3, लोकमान्य टिळकांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला? उत्तर आहे रत्नागिरी. लोकमान्य टिळकांच्या वडिलांचे नाव काय होते? उत्तर आहे गंगाधर रामचंद्र टिळक. पुढचा प्रश्न आहे, टिळकांच्या वडिलांचा व्यवसाय कोणता होता? उत्तर काय आहे? उत्तर आहे शिक्षक. म्हणजे लोकमान्य टिळकांचे वडील हे शिक्षक होते. लोकमान्य टिळकांनी कोणत्या विषयात BA पदवी मिळवली? लक्षात ठेवा, त्यांनी काय केलेलं होतं? BA केलेलं होतं, म्हणजे बॅचलर ऑफ आर्ट्स. कोणत्या विषयामध्ये केलेलं होतं? तर गणित विषयामध्ये या ठिकाणी त्यांनी BA ची पदवी मिळवलेली होती. त्यानंतर बघा, टिळकांनी कोणती कायद्याची पदवी मिळवली? तर उत्तर आहे LLB. टिळकांनी शिक्षण प्रसारासाठी कोणती संस्था स्थापन करण्यास पुढाकार घेतला? उत्तर काय आहे? न्यू इंग्लिश स्कूल. न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना कोणत्या शहरात झाली? उत्तर आहे पुणे. डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणत्या वर्षी झाली? उत्तर आहे 1884. फर्ग्युसन कॉलेजची स्थापना कोणत्या संस्थेने केली? उत्तर आहे डेक्कन एज्युकेशन सोसायटी. फर्ग्युसन कॉलेजचे नाव कोणाच्या नावावर ठेवण्यात आले? उत्तर आहे सर जेम्स फर्ग्युसन. 13वा प्रश्न आहे, टिळकांनी सुरू केलेल्या मराठी वृत्तपत्राचे नाव काय होते? उत्तर आहे केसरी. टिळकांनी सुरू केलेल्या इंग्रजी वृत्तपत्राचे नाव काय होते? उत्तर आहे द मराठी. प्रश्न क्रमांक 15, केसरी हे वृत्तपत्र कोणत्या भाषेत प्रकाशित होत होते? त्याचं उत्तर आहे मराठी. द मराठा हे वृत्तपत्र कोणत्या भाषेत होते? तर हे कोणत्या भाषेत होते? इंग्रजी भाषेत. प्रश्न क्रमांक 17, केसरी वृत्तपत्राची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? उत्तर आहे 1881. सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करण्यामागे टिळकांचा प्रमुख उद्देश काय होता? उत्तर आहे लोकांमध्ये राष्ट्रीय एकात्मता निर्माण करणे.
प्रश्न क्रमांक 19. टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाला कोणत्या दशकात व्यापक स्वरूप दिले? उत्तर आहे 1890चे दशक. टिळकांनी सार्वजनिक शिवजयंती उत्सव सुरू करण्यामागे कोणता उद्देश होता? उत्तर आहे राष्ट्रभावना जागृत करणे. शिवजयंती उत्सवाच्या माध्यमातून टिळकांनी कोणाच्या कार्याची प्रेरणा दिली? उत्तर आहे छत्रपती शिवाजी महाराज. मित्रांनो, इथं जे आहे टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव कोणत्या दशकात, तर तुम्हाला दशक विचारलेलं आहे. तर ते दशक कोणतं आहे? 1890. आणि मला वाटतं शिवजयंती जी आहे ती 1895ला या ठिकाणी सुरू केलेली आहे. लोकमान्य टिळकांचे प्रसिद्ध घोषवाक्य कोणते? तर स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. प्रश्न क्रमांक 23. टिळकांनी स्वराज्य ही संकल्पना कोणत्या उद्देशाने मांडली? उत्तर आहे भारतीयांना स्वशासनाचा अधिकार मिळावा. 24वा प्रश्न आहे लोकमान्य टिळकांना लोकमान्य ही पदवी का मिळाली? तर याचं उत्तर आहे जनतेने त्यांना मान्यता दिल्यामुळे. टिळक कोणत्या राजकीय संघटनेतील जहाल राष्ट्रवादी गटाचे प्रमुख नेते होते? उत्तर आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. नंतर त्यांनी या ठिकाणी होम रूल लीगची स्थापना केलेली आहे. पण कोणत्या गटाचे नेते होते ते? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे. त्यानंतर बघा, काँग्रेसमधील जहाल गटाच्या प्रमुख नेत्यांच्या त्रिकुटाला काय म्हटले जाते? तर उत्तर आहे लाल बाल पाल. प्रश्न क्रमांक 27. लाल बाल पाल मधील बाल कोणाला दर्शवते? उत्तर आहे बाळ गंगाधर टिळक. लाल बाल पाल मधील लाल कोण होते? तर उत्तर आहे लाला लजपत राय. प्रश्न क्रमांक 29. लाल बाल पाल मधील पाल कोण होते? तर उत्तर आहे दादाभाई नौरोजी. टिळकांनी कोणत्या चळवळीला सक्रिय पाठिंबा दिला? उत्तर आहे स्वदेशी चळवळ. आता स्वदेशी चळवळ केव्हा सुरू झाली हे तुम्हाला बघायचं आहे. होम लीग जे त्यांनी टिळकांनी ज्या काही संस्था स्थापन केलेल्या आहेत, तर त्यांचं तुम्हाला साल सुद्धा माहीत असणं आवश्यक आहे. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये त्या सुद्धा गोष्टी घेणार आहे, त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करायची गरज नाही. टिळकाने परदेशी वस्तूंऐवजी कोणत्या वस्तूंचा वापर करण्याचे आवाहन केले? उत्तर आहे स्वदेशी वस्तू. टिळकांना ब्रिटिश सरकारने कोणत्या राजद्रोहाच्या प्रकरणात शिक्षा केली होती? उत्तर आहे राजद्रोहाचा खटला. लोकमान्य टिळकांना मंडालेच्या तुरुंगात कोणत्या देशात पाठवण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे बर्मा. त्यालाच दुसरं एक नाव आहे की ब्रह्मदेश. त्यानंतर त्याला दुसरं नाव आहे की म्यानमार. लक्षात ठेवा, बर्मा किंवा म्यानमार किंवा ब्रह्मदेश ही तिन्हीपैकी एक जरी नाव पर्यायामध्ये असेल तरी तुम्हाला लिहायचं आहे. मंडाले येथे टिळकांना किती वर्षांची शिक्षा झाली होती? उत्तर आहे 6 वर्ष. मंडालेच्या तुरुंगवासात टिळकांनी कोणता प्रसिद्ध ग्रंथ लिहिला? तर उत्तर आहे श्रीमद भगवद्गीता रहस्य. आता लक्षात ठेवा, काही ठिकाणी हे गीता रहस्य असं सुद्धा नाव तुम्हाला आढळणार आहे. त्यामुळं शक्यतो परीक्षेमध्ये तुम्हाला गीता रहस्य हेच नाव बघायला मिळणार आहे. 36वा प्रश्न आहे गीता रहस्य या ग्रंथाचा मुख्य आधार कोणता ग्रंथ आहे? उत्तर आहे भगवद्गीता. प्रश्न क्रमांक 37. गीता रहस्य मध्ये टिळकांनी कोणत्या तत्वज्ञानावर विशेष भर दिला? उत्तर आहे कर्मयोग. टिळकांनी द आर्टिक होम इन द वेदास हा ग्रंथ कोणत्या विषयाशी संबंधित लिहिला? उत्तर आहे आर्यांचे प्राचीन निवासस्थान. ओरियन हा टिळकांचा ग्रंथ कोणत्या विषयाच्या अभ्यासाशी संबंधित आहे? उत्तर आहे वेदकालीन कालगणना व खगोलशास्त्र. टिळकांनी स्थापन केलेल्या होम रूल लीगचा प्रमुख उद्देश काय होता? भारतासाठी स्वशासनाची स्थापना करणे. तर मग अशी मी सांगितलं होतं की तुम्हाला त्यांनी संस्था ज्या स्थापन केलेल्या आहेत त्याचं साल माहीत असणं आवश्यक आहे. टिळकांनी होम रूल लीगची स्थापना कोणत्या वर्षी केलेली आहे? तर 1916ला केलेली आहे. टिळकांच्या होम रूल चळवळीशी संबंधित प्रमुख महिला नेत्या कोण होत्या? याचं उत्तर आहे अॅनी बेझंट.
प्रश्न क्रमांक 43 टिळक आणि अॅनी बेझंट यांच्या होम रूल चळवळीचा मुख्य संबंध कोणत्या मागणीशी होता? याचं उत्तर आहे स्वशासन. प्रश्न क्रमांक 44 टिळकांचा काँग्रेसमधील मवाळ गटाशी संघर्ष कोणत्या अधिवेशनाच्या संदर्भात प्रसिद्ध आहे? उत्तर आहे सुरत अधिवेशन. प्रश्न क्रमांक 45 सुरत काँग्रेस अधिवेशन कोणत्या वर्षी झाले? उत्तर आहे 1907. टिळकाने राजकीय कार्यात कोणत्या पद्धतीला महत्व दिले? जनजागृती व लोकसंघटन. प्रश्न क्रमांक 47 लोकमान्य टिळकांचे निधन कधी झाले? 1 ऑगस्ट 1920. प्रश्न क्रमांक 48 लोकमान्य टिळकांचे निधन कोणत्या शहरात झाले? उत्तर आहे मुंबई. प्रश्न क्रमांक 49 टिळकांच्या निधनानंतर त्यांच्या अंत्ययात्रेला मोठ्या संख्येने कोण सहभागी झाले होते? उत्तर आहे भारतीय जनता. भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील लोकमान्य टिळकांचे सर्वात महत्वाचे योगदान कोणते मानले जाते? तर आहे जनतेमध्ये स्वराज्य व राष्ट्रवादाची भावना जागृत करणे. तर मित्रांनो पहिले 50 प्रश्न आपण बघितलेले आहेत. तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला फक्त एक लाईक करा. त्याचबरोबर तुम्ही कोणत्या तालुक्यातून हा व्हिडिओ बघत आहे ते सांगायला विसरू नका. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 51 लोकमान्य टिळकांचा जन्म कोणत्या महिन्यात झाला? उत्तर आहे जुलै महिन्यात. प्रश्न क्रमांक 52 टिळकांच्या जन्मस्थळाचे तत्कालीन प्रशासकीय नाव कोणते होते? उत्तर आहे रत्नागिरी. प्रश्न क्रमांक 53 टिळकांच्या आईचे नाव काय होते? याचं उत्तर आहे सत्यभामाबाई. लोकमान्य टिळकांचे मूळ कुटुंब कोणत्या गावाशी संबंधित होते? याचं उत्तर आहे चिखलगाव. प्रश्न क्रमांक 55 टिळकांचे प्राथमिक शिक्षण प्रामुख्याने कोणत्या शहरात झाले? उत्तर आहे रत्नागिरी. प्रश्न क्रमांक 56 टिळकांनी महाविद्यालयीन शिक्षण कोणत्या संस्थेत घेतले? त्याचं उत्तर आहे डेक्कन कॉलेज. प्रश्न क्रमांक 57 टिळकांचे शिक्षण कोणत्या काळात पुण्यात झाले? उत्तर आहे 1870चे दशक. पुढचा प्रश्न आहे टिळकांच्या शैक्षणिक कार्यातील प्रमुख सहकारी कोण होते? तर याचं उत्तर आहे गोपाळ गणेश आगरकर. न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेत टिळकांसोबत कोणाचा प्रमुख सहभाग होता? उत्तर आहे विष्णू शास्त्री चिपळूणकर. प्रश्न क्रमांक 60 केसरीच्या सुरुवातीच्या काळात टिळकांचे सहकारी संपादक कोण होते? उत्तर आहे गोपाळ गणेश आगरकर. प्रश्न क्रमांक 61 टिळक आणि आगरकर यांच्यातील मतभेद मुख्यतः कोणत्या विषयावर झाले? उत्तर आहे सामाजिक सुधारणा व राजकीय सुधारणा यांना दिलेले प्राधान्य. प्रश्न क्रमांक 62 लोकमान्य टिळकांनी बालविवाहाच्या प्रश्नावर कोणती भूमिका घेतली? उत्तर आहे सामाजिक सुधारणेपेक्षा राजकीय स्वातंत्र्याला अधिक प्राधान्य दिले. संमती वयाच्या कायद्याच्या चर्चेत टिळकांचा दृष्टिकोन कोणता होता? तर याचं उत्तर आहे सामाजिक सुधारणा भारतीय समाजातूनच व्हाव्यात. प्रश्न क्रमांक 64 टिळकांनी शिक्षणाचे माध्यम म्हणून कशावर भर दिला? याचं उत्तर आहे भारतीय भाषांवर. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या स्थापनेचा प्रमुख हेतू काय होता? राष्ट्रीय शिक्षणाला चालना देणे. प्रश्न क्रमांक 66 लोकमान्य टिळकांनी शिक्षणाला कोणत्या व्यापक उद्देशाशी जोडले? राष्ट्र निर्मिती. पुढचा प्रश्न आहे टिळकांनी सार्वजनिक उत्सवांचा वापर मुख्यतः कशासाठी केला? याचं उत्तर आहे जनतेचे संघटन व राजकीय जागृती. प्रश्न क्रमांक 68 लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून कोणत्या वर्गाला राजकीय चळवळीत जोडण्याचा प्रयत्न केला? उत्तर आहे सामान्य जनता. लोकमान्य टिळकांच्या पत्रकारितेचे प्रमुख वैशिष्ट्य कोणते होते? तर याचं उत्तर आहे ब्रिटिश राजवटीवर निर्भीड टीका. केसरीच्या लेखनातून टिळकांनी कोणत्या भावनेला चालना दिली? राष्ट्रवाद. प्रश्न क्रमांक 71 लोकमान्य टिळकांवर 1897 मध्ये राजद्रोहाचा खटला कोणत्या पार्श्वभूमीवर झाला? तर उत्तर आहे त्यांच्या लेखनामुळे. 1897 मधील टिळकांच्या अटकेच्या काळात पुण्यात कोणती साथ पसरली होती? उत्तर आहे प्लेगची साथ.
प्रश्न क्रमांक 73, पुण्यातील प्लेग उपाययोजनाशी संबंधित ब्रिटिश अधिकारी कोण होता? त्याचं उत्तर आहे W.C. रँड. 1897च्या राजद्रोहाच्या प्रकरणात टिळकांना कोणती शिक्षा झाली? टिळकांना कोणती शिक्षा झाली तर 18 महिन्यांची सक्त मजुरी. लोकमान्य टिळकांवरील 1908च्या राजद्रोहाच्या खटल्याचा परिणाम काय झाला? त्याचं उत्तर आहे त्यांना मंडाले येथे पाठवण्यात आले. लोकमान्य टिळकांचा मंडाले तुरुंगवास कोणत्या वर्षी सुरू झाला? 1908 मध्ये. 77वा प्रश्न आहे, लोकमान्य टिळक मंडालेहून भारतात कोणत्या वर्षी परतले? त्याचं उत्तर आहे 1914. लोकमान्य टिळक मंडाले तुरुंगात असताना टिळकाने कोणत्या भाषेतील वाङ्मयाचा सखोल अभ्यास केला? तर याचं उत्तर आहे संस्कृत. गीता रहस्य ग्रंथाचा पूर्ण नावाचा एक प्रचलित उल्लेख कोणता? तर याचं उत्तर आहे श्रीमद भगवद्गीता रहस्य अथवा कर्मयोग शास्त्र. द आर्क्टिक होम इन द वेदास हा ग्रंथ टिळकाने कोणत्या भाषेत लिहिला? त्याचं उत्तर आहे इंग्रजी. प्रश्न क्रमांक 81, टिळकांच्या ओरियन ग्रंथाचे प्रकाशन कोणत्या विषयावरील अभ्यासासाठी प्रसिद्ध आहे? नक्षत्र व वैदिक कालगणना. लोकमान्य टिळकांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये कोणत्या धोरणांचा पुरस्कार केला? तर आहे स्वराज्याची ठाम मागणी. प्रश्न क्रमांक 83, 1907च्या सुरत अधिवेशनात काँग्रेसमध्ये कोणता संघर्ष झाला? मवाळ व जहाल गटांमध्ये या ठिकाणी संघर्ष झालेला आहे. प्रश्न क्रमांक 84, सुरत अधिवेशनानंतर काँग्रेसमध्ये काय घडले? याचं उत्तर आहे फूट पडली. काँग्रेसमध्ये फूट पडलेले आहे आणि 2 गट निर्माण झालेले आहेत. प्रश्न क्रमांक 85, 1916 मध्ये टिळकांनी काँग्रेसमधील कोणत्या गटाशी पुन्हा सहकार्य केले? तर उत्तर आहे मवाळ गट. 1916च्या लखनौ कराराच्या संदर्भात कोणत्या 2 संघटनांचा उल्लेख होतो? काँग्रेस आणि मुस्लिम लीग. प्रश्न क्रमांक 87, टिळकांनी होमरूल चळवळीत कोणता राजकीय आदर्श मांडला? याचं उत्तर आहे भारतासाठी स्वशासन. प्रश्न क्रमांक 88, टिळकांच्या होमरूल लीगचे कार्यक्षेत्र मुख्यतः कोणत्या भागात होते? त्याचं उत्तर आहे महाराष्ट्रासह मध्य प्रांत व इतर काही भाग. प्रश्न क्रमांक 89, अॅनी बेझंट यांच्या होमरूल लीगचे कार्यक्षेत्र मुख्यतः कोणत्या भागात प्रभावी होते? त्याचं उत्तर आहे भारतातील इतर अनेक भागामध्ये होते. प्रश्न क्रमांक 90, टिळकांनी स्वराज्याच्या मागणीला जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी कोणते माध्यम प्रभावीपणे वापरले? त्याचं उत्तर आहे वृत्तपत्रे. लोकमान्य टिळकांच्या राजकीय विचारांमध्ये स्वराज्य या शब्दाचा अर्थ काय होता? स्वतःच्या लोकांचे शासन. प्रश्न क्रमांक 92, लोकमान्य टिळकांनी भारतीयांच्या मध्ये कोणत्या प्रकारचे शिक्षण आवश्यक मानले? उत्तर आहे राष्ट्रीय व व्यावहारिक शिक्षण. लक्षात ठेवा, लोकमान्य टिळकांच्या वरती पोलीस पाटील पदासाठी आणि येणारी कोतवाल भरती आहे त्याच्यामध्ये तुम्हाला लेखी परीक्षेसाठी हा प्रश्न विचारला जाणारच आहे. त्याचसोबत तुम्हाला मुलाखतीमध्ये सुद्धा टिळकांच्या बाबतीत ज्या काही महत्वाच्या घडामोडी आहेत त्याच्या संदर्भामध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जाणार आहे. त्यामुळे लोकमान्य टिळकांच्या वरती तुम्हाला चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे. ज्यांना आपली बॅच घ्यायची असेल त्यांनी माझा नंबर आहे 97 30 61 32 37 या नंबरवरती मला कॉल मेसेज करायचा आहे. तुम्हाला चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी माहिती दिली जाईल. प्रश्न क्रमांक 93, टिळकांचा राष्ट्रवाद कोणत्या घटकावर मोठ्या प्रमाणात आधारित होता? दुसरी एक गोष्ट मित्रांनो तुम्हाला सांगायची आहे की आपला जो टेलिग्राम ग्रुप असणार आहे प्रायव्हेट, ज्या विद्यार्थ्यांनी आपली बॅच घेतलेली आहे त्या विद्यार्थ्यांच्यासाठी तो प्रायव्हेट ग्रुप आहे. त्याच्यावरती सुद्धा आपण तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये प्रॅक्टिससाठी प्रश्न देणार आहे. उद्या किंवा परवा ते चॅनल आपण या ठिकाणी त्याची लिंक जी आहे ती तुम्हाला देणार आहे आणि त्यानंतर तिथे जाऊन तुम्हाला ते प्रश्न चांगल्या पद्धतीने सोडवायचे आहेत. तर बघा, टिळकांचा राष्ट्रवाद कोणत्या घटकावर मोठ्या प्रमाणावर आधारित होता? याचं उत्तर आहे भारतीय इतिहास व संस्कृती. प्रश्न क्रमांक 94, टिळकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतीचा उपयोग कशासाठी केला? त्याचं उत्तर आहे स्वाभिमान व राष्ट्रभावना जागृत करण्यासाठी. प्रश्न क्रमांक 95, टिळकांच्या राजकीय विचारांवर कोणत्या ऐतिहासिक व्यक्तिमत्वाचा विशेष प्रभाव होता? त्याचं उत्तर आहे छत्रपती शिवाजी महाराज. प्रश्न क्रमांक 96, लोकमान्य टिळकांनी भारतीयांच्या राजकीय हक्कासाठी कोणत्या मार्गावर भर दिला? त्याचं उत्तर आहे संघटित लोक आंदोलन. प्रश्न क्रमांक 97, टिळकांच्या निधनाच्या वेळी भारतातील स्वातंत्र्य चळवळीवर कोणत्या नेत्याचा प्रभाव वाढत होता? याचं उत्तर आहे महात्मा
गांधी. प्रश्न क्रमांक 98 लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर त्यांच्या राष्ट्रवादी विचारांचा प्रभाव कोणत्या चळवळीवर राहिला? त्याचं उत्तर आहे भारतीय स्वातंत्र्य चळवळ. प्रश्न क्रमांक 99 लोकमान्य टिळकांच्या कार्याचे प्रमुख क्षेत्र कोणते होते? तर याचं उत्तर आहे शिक्षण, पत्रकारिता आणि राजकारण. आणि 100वा प्रश्न आहे भारतीय स्वातंत्र्य लढ्यात लोकमान्य टिळकांना कोणत्या स्वरूपाचा नेता मानले जाते? तर याचं उत्तर आहे जहाल राष्ट्रवादी नेता. अशा पद्धतीने मित्रांनो आपण 100 प्रश्न बघितलेले आहेत. जेवढे काही विशेष व्यक्तिमत्व आहे रत्नागिरी जिल्ह्यातले त्यांच्यावरती आपल्याला फोकस करायचा आहे. तर सर्वांच्या विषयीचे प्रश्न मी तुम्हाला पीडीएफच्या स्वरूपामध्ये देणार आहे, इथे व्हिडिओच्या स्वरूपामध्ये देणार आहे आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा तुम्हाला सरावासाठी भरपूर प्रमाणामध्ये प्रश्न देणार आहे. त्यामुळे काळजी करायची अजिबात गरज नाही. ज्यांनी हा व्हिडिओ पाहिलेला आहे त्यांनी फक्त या व्हिडिओला लाईक करायचा आहे, चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळावी, हा व्हिडिओ तुमच्या स्क्रीनवरती यावा यासाठी फक्त बेल आयकॉनवरती या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुम्ही रत्नागिरी जिल्ह्यामधून हा व्हिडिओ कोणत्या तालुक्यातून बघत आहे ते निश्चितपणे सांगायचं आहे. धन्यवाद.